देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट ठेवले आहे। याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा विकसित महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प केला आहे। शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे। चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसित महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दिली। पोलीस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते। परेडची रिपोर्टिंग करण्याकरिता मंचाकडे मार्गस्थ झालेले आहे। परेड पर एक परेड कमांडर, एक सेकंडिंग कमांडर, 12 अधिकारी, 180 जवान हजर। परेड जय शिवभूमी, जय महाराष्ट्र माझा। बोलक्या कविता, पारावरचा वड, देवीचा गड, आंबा फणस साग आणि माणसातले वाद, अंगणातील पवित्र तुळस आणि मंदिराचा उंच कडस, कपाशीतूर ज्वारी आणि पंढरी मार्गस्थ होत आहे। या वाहनाचे चालक आहेत पोलीस अंमलदार श्री गोरखनाथ ठाकरे। भारत मातेच्या सीमेचे 23 वर्ष रक्षण करून 2023 पासून चंद्रपूर पोलीस दलात आपले कर्तव्य बजावत आहेत। API शिवाजी नागवे, कोटे रामनगर। प्लाटून क्रमांक 2 RCP पथक चंद्रपूर। प्लाटून कमांडर PSI सौरभ साळुंके, कोटे रामनगर। सुपर नंबरी PSI योगेश पाटील, चंद्रपूर। प्लाटून कमांडर PSI प्रवीण इंगडे, कोटे रामनगर। सुपर नंबरी PSI मनीष तालेवार, पोलीस स्टेशन वरोरा।